हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर इथे प्रियंका आणि राघव बंटी या तिघाही जणांचं फक्त एकच लक्ष असतं, तो म्हणजे तो झाडावरचा पेरू. तर त्यावेळी आता इथे प्रियंका बोलते की हे पहा राघव भाऊजी, आज काहीही झालं तरी मला तो पेरू हवा आहे. तर त्याचनंतर आता इकडे राघव जो आहे तो बोलतो की पण वहिनी, तो पेरू मिळवणं सोपं नाही आहे. कारण जर त्या घरातल्या माणसांना कळालं ना की आपण त्यांच्या आपण त्यांच्या झाडाचा पेरू तोडला आहे, तर किती मोठा कांगा होईल तुम्हाला माहीतच नाही आहे. त्यामुळे आता राघव प्रियंकाला नाही म्हणत असतो, पण प्रियंका ऐकायलाच तयार नसते. प्रियंका मामांकडे पाहते आणि मामांना म्हणते की मामा मामा आता तुम्हीच मला तो पेरू आणून देणार आहात. तर त्यावेळी आता मामा जे आहे ते बोलतात की हे बघ, मी असं नाही करणार हां. मी एकटा तिकडे पेरू आणण्यासाठी नाही जाणार. जर मी पेरू आणायला गेलो आणि मी पकडलो गेलो तर. त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की नाही मामा, तुम्ही पकडले गेले तरी काहीही होणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर इकडे हा राघव जो आहे तो प्रियंकाला अजूनही समजावत असतो की प्रियंका वहिनी, प्लीज असं नको करूस. हे बघ, तू जर असं केलंस ना तर खूप मोठ्या वादळाला सामोरं जावं लागेल, समजलं तुला. तर त्यावेळी आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की मामा, आज काहीही झालं तरी चालेल, पण मला तो पेरू हवा आहे म्हणजे हवा आहे. तर त्यानंतर प्रियंकाच्या हट्टापुढे राघव आणि बंटी दोघेही जण बोलतात की ठीक आहे, आपल्याला तो पेरू काढायला हवा. असं म्हणत आता दोघेही जण तो पेरू काढण्यासाठी तयार होतात. इकडे आता तो पेरू कसा काढला जाईल हा विचार करत बंटी त्या पेरूकडे पाहत असतो. त्यावेळी प्रियंका बोलते की बंटी मामा, तसंही तुम्ही त्या घरात जातात येतात, मग तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. जा आणि सरळ पेरू तोडून घेऊन या. तर त्यावेळी आता इथे हा बंटी मामा जो आहे तो बोलतो की नाही, मी त्या घरात जात असलो तरीही मला त्या पेरू तोडण्याची परवानगी नाही. असं म्हटल्यानंतर आता इकडे प्रियंका जी आहे ती राघव भाऊजीला बोलते की राघव भाऊजी, करा ना काहीतरी, पण मला तो पेरू हवा आहे हवा आहे. असं आता इथे म्हटल्यानंतर इथे राघवच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि त्यावेळी राघव बोलतो की चला, आता आपल्याला तो पेरू घेण्यापासून कोणीही थांबवणार नाही. तर त्याचनंतर इकडे वेदाने या तिघांनाही पाहिलेलं असतं आणि राघवने वेदालाही सांगितलेलं आहे की वेदा, हे बघ, आम्हाला काय हवं आहे आणि काय नको आहे आणि आम्ही काय करणार आहे हे तर तुला समजलेलं आहे. पण आता तुला एक काम करायचं आहे. तुला आईला किचनमध्ये ठेवायचं आहे. आई घरामधून बाहेर आली नाही पाहिजे, जेणेकरून आईला हे समजता कामा नये. तर आता वेदा बोलते की पण राघव दादा, मला तर इथे हा पेरू तोडताना पाहायचं आहे, मला नको पाठवू ना आईकडे. त्यावेळी राघव जो आहे तो बोलतो की हे बघ, तू सारखी म्हणतेस की तू मला टीममध्ये घेत नाही आहेस, मग घेतलं आहे आता तुला टीममध्ये. जा आणि जाऊन आईवरती लक्ष ठेव. तर आता इकडे हा वेदा जी आहे ती बोलते की ठीक आहे, असं म्हणत ती आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर इकडे तिची आई भाजी निवडत असते आणि आता ही वेदाला कळते की आई भाजी निवडत आहे. म्हटल्यानंतर आईला निदान 2 तास तरी लागतील. आता इथे ज्यावेळी वेदा आईपाशी येते आणि आई भाजी निवडत असते, त्यावेळी आई तिला विचारते की काय झालं वेदा, तुला काही हवं आहे का. त्यावेळी आता वेदा बोलते की नाही आई, मला काहीच नको आहे. बरं मला सांग, तू भाजी निवडतेस. त्यावेळी ती बोलते की हो. बरं, ही भाजी झाल्यानंतर तू काय करणार आहेस. त्यानंतर इथे ही तिची आई जी आहे उमा, ती म्हणते की हे बघ, मला भाजी करायची आहे, बाकी सगळं हे आवरून घ्यायचं आहे. तर वेदा बोलते की ठीक आहे आई, मग मी करू का तुझी मदत. त्यावेळी आता इकडे आई जी आहे ती बोलते की काय, तू माझी मदत करणार. त्यावेळी आता इथे वेदा बोलते की हो, मी तुला मदत करते. असं म्हटल्यानंतर आता इथे उमा बोलते की काय, तू मला मदत करतेस. तर आता इकडे उमा बोलते की नाही, जाऊ देत राहू देत, मी करते, आज थोडासा स्वयंपाक आहे.
त्यावेळी आता इकडे उमा जी आहे ती बोलते की वेदा मला मदत करणार. काहीतरी वेगळं तिला वाटत असतं. तर वेदा बोलते की ठीक आहे आई, निदान 1 तासभर तू किचनमध्येच राहणार असशील ना, मग एवढ्या सगळ्या कामासाठी तुला 1 तास तर लागेलच. तर आता आई बोलते की हो ना, मला 1 तास तर लागेलच. असं म्हटल्यानंतर आता इथे वेदा जी आहे ती बोलते की ठीक आहे, बरं झालं तुला 1 तास लागणार आहे. म्हणजे आता वेदा बोलते की थांब, मी आत्ता आले. असं म्हणत वेदा बाहेर येते. बाहेर आल्यानंतर इकडे प्रियंकाला सांगू लागते की वहिनी, आई खूप बिझी आहे. आईला स्वयंपाक करायचा आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आई घराबाहेर पडेल. तर त्यावेळी आता इकडे हा जो बंटी आणि राघव आहेत दोघेही जण वेदाला सांगतात की वेदा, काहीही झालं तरी आईला कळता कामा नये हां, समजलं तुला? तर त्यावेळी वेदा जी आहे ती बोलते की हे बघ राघव दादा, मला ना पेरू काढतानाही तुम्हाला पाहायचं आहे आणि म्हणूनच मी आले आहे. त्यावेळी आता इकडे राघव बोलतो की वेदा हे बघ, तुला काहीही करून आईवरती नजर ठेवायची आहे, समजलं तुला? तर आता राघव इथे त्याच्या कामाला लागलेला असतो. राघवला आयडिया सुचलेली असते की कशा पद्धतीने तो पेरू काढला जाईल आणि काहीही आवाज न करता. त्यावेळी त्याने एक बांबू आणलेला आहे आणि त्या बांबूला एक वरती तार गुंडाळली आहे आणि त्या तारेत अडकवून त्यांना तो पेरू काढायचा असतो. तर आता इथे राघव तो बांबू रेडी करत आहे आणि इकडे वेदा, बंटी आणि प्रियंका हे तिघेही जण राघवला पाहत असतात की राघव दादा आता कसा हा पेरू काढणार आहे. आणि इकडे आता राघव पेरूकडे पाहत असतो आणि एकदा वरती पेरू पाहिल्यानंतर त्याला आता हे लक्षात घ्यायचं असतं की कशा पद्धतीने त्याने तार अडकवली पाहिजे. तर आता राघव बोलतो की चला, आता फक्त मिशन पेरू, आता काहीही झालं तरी मला कोणीही थांबवणार नाही मला या पेरूला काढण्यापासून. तर आता प्रियंका बोलते की हो राघव भाऊजी, चला काढा पटकन. असं म्हणताच आता राघवने तो बांबू जो आहे तो पेरूमध्ये अडकवलेला आहे आणि त्या तारेने तो पेरू पाडलेला आहे. तर आता इथे हा जो राघव जेव्हा पेरू पाडायला समोर गेलेला आहे त्याच वेळी तिथे रुद्रांश आलेला असतो. रुद्रांश आता राघव आणि बंटीला त्यांच्या झाडाच्या जवळ पाहतो, पण त्याच्या लक्षात येत नाही की ह्यांचं नक्की चाललंय तरी काय. तर आता इथे रुद्रांश त्यांच्या दोघांकडेही पाहतो, पण रुद्रांच्या हे लक्षात येत नाही की हे दोघेही जण पेरू काढत आहेत. त्यावेळी आता इथे तो बोलतो की काका, काय चाललं हे तुझं आणि असं का उभं राहिलात? तर त्यावेळी आता काका जो आहे तो रुद्रांशला सांगू लागतो की अरे काही नाही, ते काय आहे ना, पावसाचं वातावरण झालं आहे आणि म्हणूनच म्हटलं की काहीतरी ताडपत्री वगैरे लावून घेऊयात जेणेकरून असं ओलं वगैरे व्हायचं नाही ना. तर त्यावेळी आता इकडे हा राघव जो आहे तो बोलतो की काय, तुम्हालाही लावायचे आहे का? बरं बरं, चालतंय, मग असेच बांबू मागावे लागतील. तर त्यावेळी आता इथे राघव आणि बंटी दोघेही जण त्याला उल्लू बनवतात आणि रुद्रांश तिथून फोनवर बोलता बोलता निघून जातो. इकडे आता आई तिच्या कामामध्ये व्यस्त असते आणि ज्यावेळी आई लक्षात घेते की वेदा तिला म्हटली की मी तुला स्वयंपाकात मदत करते आणि जेव्हा वेदा बोलली की हे बघ आई, तुला 1 तास तरी लागेल ना स्वयंपाकघरामध्ये, तर त्याचमुळे असं असं बोलल्यामुळे आईला थोडासा डाऊट येतो की वेदा अशी का बोलली असेल. म्हणजे वेदाने आईला हे देखील सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आई तू किचनच्या बाहेर यायचं नाहीस हां. तर आता इकडे असं म्हटल्यानंतर कुठेतरी इकडे या उमाला डाऊट आलेला आहे की नक्कीच वेदा आणि बाहेर काहीतरी या लोकांचं सुरू आहे. असं लक्षात येताच आता उमा म्हणते की आता मला जाऊन पाहिलं पाहिजे की यांचं नक्की चाललंय तरी काय. इकडे आता राघवने त्या पेरूमध्ये ती तार अडकवलेली आहे आणि त्या बांबूच्या सहाय्याने तो पेरू खाली काढलेला आहे. जेव्हा तो पेरू तुटून पडतो त्यावेळी प्रियंकाला खूप आनंद होतो आणि प्रियंका खूप खुश होते. इकडे आता राघव बोलतो की चला, आता आपलं काम झालं आहे. त्यावेळी प्रियंका म्हणते की राघवजी अहो काय आहे, हे पहा, एक पेरू काढला म्हटल्यानंतर आपलं काम कसं होईल? आपल्याला निदान 2 तरी पेरू हवे आहेत लोणचं करण्यासाठी. त्यावेळी आता राघव बोलतो की नाही वहिनी, आता नको आहे, आता बस. जर समोरच्या घरातल्यांना कळालं ना की आपण त्यांचे सगळे पेरू आणले आहेत तर खूप मोठा राडा होईल, तुला कळतं आहे का? तर त्यावेळी आता इथे ही उमा जी आहे, उमा किचनमधून बाहेर आलेली आहे
आणि आल्यानंतर पाहते आहे की राघव आणि बंटी दोघांच्या हातातही 2 बांबू असतात. पण नक्की काय करतायत हे मात्र ते उमाला सांगत नाहीत. राघवला उमा विचारते की राघव, मला सांग, हे बांबू कशासाठी आहेत आणि तुम्ही इथे काय करता आहात सगळेजण? त्यावेळी आता इथे बंटी आणि राघव दोघेही जण खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात की ताई, तुला तर माहीतच आहे, दर पावसाळ्यामध्ये ताडपत्री लावली पाहिजे आणि आता आम्ही त्याचीच तयारी करत आहोत. तर आता उमा बोलते की म्हणजे तू खरं बोलतेस ना? आई म्हणते की हे बघ राघव, तुझे जर काही उपद्रव सुरू असतील तर ते आता थांबव हां, नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील. तर आता इथे आईने त्याला ताकीद दिली आहे की राघव, आता काहीही कुटाणे वगैरे करायचे नाही, समजलं तुला? असं म्हणत आता इकडे राघव जो आहे तो बोलतो की नाही आई, मी असं काहीही करणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस. जा नाही, मला खूप भूक लागली आहे, लवकर तू जेवण बनव आणि मी जेवायला येतो. असं म्हणत राघवने आईला घरामध्ये पाठवलेलं आहे आणि ही वेदा देखील आईच्या मदतीला आतमध्ये निघून जाते. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी राघव बंटीने एक पेरू पाडला आहे त्यावेळी प्रियंकाने तो लपवून ठेवलेला असतो. इकडे आता भास्कर आणि पद्मा दोघेही जण कामाच्या संदर्भात बोलत असतात. तर आता एक पद्मा भास्करला बोलते की ठीक आहे भास्कर, तुला जे योग्य वाटतंय ना ते करून टाक. तर आता कामाबद्दल त्या दोघांची चर्चा चाललेली असते आणि आता इकडे इकडे आता राघव बोलतो की चला, आता आपलं काम झालं आहे. असं म्हणत राघवने तो पेरू तोडून खाली ओढलेला आहे. राघवने तो पेरू घेऊन आता प्रियंकाकडे दिलेला आहे आणि प्रियंकाला तो म्हणत आहे की चला, आता बस झालं. तर त्यावेळी आता प्रियंका बोलते की नाही राघव भाऊजी, आणखीन एकच हवं आहे प्लीज. असं म्हणतात आता राघव बोलतो की नाही हां, मी काही तोडणार नाही, चला पटकन चला बहीण. असं म्हणत आता राघवने नाही म्हटल्यानंतर इथे प्रियंकाने लगेचच गलोर आणलेली आहे आणि ती खालून एक दगड घेते आणि त्या दगडाने आता इथे त्या पेरूवरती निशाणा ठेवते. तर तो दगड पेरूलाही लागतो आणि पुढे जाऊन खिडकीलाही लागतो. तर आता इथे खिडकी फुटल्यामुळे ही जी काही छाया आहे ना ती ओरडू लागते की काय, खिडकी फुटली आहे, आपली काच फुटली आहे. तर त्यानंतर छाया पाहते समोर की कोणी आहे की नाही. खरं तर समोर तिघेजण असतात, पण खरंच हे असं काही का करतील, त्यांनी या खिडकीला दगड का मारला असेल, हा प्रश्न आता इथे छायालाही पडलेला असतो. आणि त्याचनंतर जेव्हा छाया समोर पाहते त्यावेळी छायाला राघव, बंटी आणि प्रियंका हे तिघेही जण दिसतात. त्यावेळी आता छायाच्या लक्षात येतं की नक्कीच हा उपद्रव राघवचाच आहे, तोच असं काही करू शकतोस. असं म्हणत आता इथे त्यांना राघववरती डाऊट येतो. इकडे आता पद्मा जेव्हा आतमध्ये असते त्यावेळी पद्माला आवाज आलेला आहे काच तुटण्याचा. त्यावेळी पद्मा बोलते की अरे, कोणी तोडली आपल्या खिडकीची काच. त्यावेळी आता इथे छाया जी आहे ती बाहेर येऊ लागते आणि तेवढ्यातच तिथे अन्विता आलेली आहे. अन्विता आल्यानंतर इकडे प्रियंका आणि राघवचं जे काही खोटं आहे ते लपवण्यासाठी आणखीन एक त्यांना इक्का मिळाला होता. तर त्याचनंतर इकडे ही जी काही अन्विता आहे ती नुकतीच येऊन थांबलेली होती. आता राघवच्या डोक्यात आलं की आता जे काही झालं आहे ना ते सगळं अन्वितावर ढकलून देऊयात, म्हणजे कसं आपल्याला कोणी काही म्हणणारही नाही आणि काही बोलणारं नाही, उलट आपणच अन्विताला बोलायचं. तर त्यानंतर आता इकडे भास्कर बाहेर येतो. भास्कर बाहेर आल्यानंतर अन्विताला विचारतो की काय ग अन्वी, काय झालं आहे, आपल्या घराची काच कोणी तोडली आहे? त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की म्हणजे पहा ना, आपल्या या तुमच्याच मुलीने तुमच्याच घराची काच तोडली. तसं पाहिलं तर आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं, जे काही चांगली गोष्ट करायची आहे ना ती अगोदर आपल्या घरापासून करायची, तेव्हा आपण बाहेर जायचं. आणि अगदी तसंच केलं पहा तुमच्या पोरीने, अगदी गुरुजींचं म्हणणं अगदी ऐकलं आहे. त्यावेळी आता हे म्हटल्यानंतर अन्विता राघवकडे आश्चर्याने पाहू लागते. अन्विता भास्करला म्हणते की पप्पा, मी हे सगळं काहीच केलेलं नाही आहे, हे पहा हे सगळं ना या राघवने केलं आहे आणि आता नाही म्हणून पडला आहे. मी शपथ घेऊन सांगते पप्पा, पण मी हे सगळं केलं नाही आहे. तर त्यावेळी छायाही तिथे येते. छाया हे सगळं पाहत असते. छायाला माहिती आहे की हे सगळं कोणी केलं आहे, पण तरी देखील छाया गप्प असते, कारण या घरातला जो काही वाद आहे तो तिला मिटवायचा असतो आणि म्हणूनच ती गप्प असते. त्यानंतर इकडे इकडे आता पद्मा येते. पद्मा आल्यानंतर भास्करला म्हणते की भास्कर, काय झालं आहे? आणि हे पहा,
कोणी फोडली आहे आपल्या घराची काच? त्यावेळी आता भास्कर जो आहे तो बोलतो की मला माहीत आहे, हे सगळं काम ना ह्या समोरच्या घरातल्या कार्ट्यांचं आहे आणि त्याशिवाय हे कोणीच करू शकत नाही. इकडे आता हे राघव जो आहे तो बोलतो की तुम्ही असं कसं बोलू शकता? हे पहा, आम्ही काच फोडली नाही आहे, त्यामुळे आमचं असं नाव मध्ये घेऊ नका. त्यावेळी आता प्रियंका बोलते की हो हो, अगदी बरोबर आहे, आमचं नाव असं मध्ये घेऊन खराब करू नका. त्यानंतर पद्मा बाहेर येते. पद्मा आल्यानंतर उमाला आवाज देते. उमाला आवाज दिल्यानंतर उमाही बाहेर येते. उमा बोलते की काय झाले? त्यावेळी पद्मा बोलते की तुझ्या कार्ट्याने माझ्या घराची काच फोडली आहे. त्यावेळी आता इथे उमा बोलते की हो का? म्हणजे तसा तुमच्याकडे काही पुरावा आहे का की माझ्या राघवने तुमच्या घरची काच तोडली आहे ते? तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की काय पुरावा? तर आता इथे पद्मा म्हणते की भास्कर, आता आपल्या घरात लवकरच CCTV कॅमेरे लाव, म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच कळेल की कोण काय आणि कसं वागतंय. समजलं तुला? तर आता भास्कर बोलतो की हो ताई, नक्कीच. इथे आता पद्मा जी आहे ती राग आतमध्ये जाते. पद्मा गेल्यानंतर उमा राघववरती प्रचंड चिडते आणि राघवला म्हणते, राघव, मी तुला आधीच सांगितलं होतं की तू असे काही उपद्रव करू नकोस, पण तू काही ऐकणाऱ्यातला नाही आहे. का केलंस तू असं? राघवला आता इथे उमा जाब विचारत असते. खरं तर उमाने राघवला आतमध्ये नेलेलं असतं आणि इकडे ही पद्मा अजूनही म्हणत असते की आपल्याच घराची काच तोडून पुन्हा उमा मला विचारते की तुमच्याकडे काही पुरावा आहे का? पण आता इथे त्या पद्माला उमाचा आणि त्या मुलांचा खूप राग आलेला असतो. तर रागाच्या भरात ही पद्मा काहीही करेल. त्यानंतर आता इकडे ज्यावेळी आता उमा घरामध्ये जाते, त्यावेळी आता इकडे प्रियंका या छायाला म्हणत असते की मावशी, ते काय आहे ना, तेवढा प्लीज पेरू द्याल? तर असं म्हटल्यानंतर आता इकडे ही जी छाया आहे ना, तिच्या हातात तो पेरू असतो. छाया पेरू पेरू घेऊन उभा राहिलेली असते. तोच पेरू ती प्रियंकाकडे देते, पण त्यासाठी तिच्याकडे एक अट असते. ती अट मान्य करशील तेव्हाच मी हा पेरू तुम्हाला देईल. तर त्यावेळी आता इथे प्रियंका बोलते की काय झालं आहे? तर आता छाया बोलते की हे पहा, असं जे काही पुन्हा घडेल ना, त्यावेळी माझ्या अन्विताला तुम्ही मध्ये घ्यायचं नाही. असं म्हणून आता इकडे छायाने लगेचच पेरू प्रियंकाकडे फेकलेला आहे आणि प्रियंका खुश होऊन तो पेरू आतमध्ये घेऊन येते. तर आता इथे जेव्हा प्रियंका, बंटी आणि राघव तिघेही जण आतमध्ये आलेले असतात, त्यावेळी उमा प्रचंड चिडलेली असते आणि आता इथे ते समजावून सांगत असतात. खरं तर राघव बोलतो की हे पहा, आपल्याला काय करायचं आहे त्या पद्मा मावशीच्या घराची काच फोडून, आणि तसंही त्या पद्मा मावशीला आरडायची सवयच आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जे काही झालं आहे ते झालं आहे, पण आता ना खूप भूक लागली आहे, आता ना लवकरात लवकर मला जेवायचं आहे, असं आता इथे राघव म्हणतो. पण आई त्या सगळ्यांकडे पाहून चिडलेली असते. आईने आधीच राघवला सांगून ठेवलं होतं की काहीही उपद्रव करू नको, पण नाही, त्याचे जे काही उपद्रव आहेत ते काही शांत केल्या शांत होतच नाही आहेत. तर त्यानंतर आता पुढील भागात असं काही दाखवलं जात आहे की प्रियंकाने जो काही पेरू आणला, त्या पेरूचं उमा आणि प्रियंकाने मिळून लोणचं बनवलेलं आहे आणि अगदी हळद मीठ वगैरे सगळं काही घालून. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी सगळेजणं जेवायला बसतात, त्यावेळी तेच पेरूचं लोणचं इथे उमा शिवनाथला वाटते आणि ज्यावेळी शिवनाथ पेरूचं लोणचं पाहतो, त्यावेळी शिवनाथ खूप खुश होतो आणि त्याचनंतर इथे ही जी काही प्रियंका आहे ती लांबूनच बघून हे सगळं खुश झालेली असते. तर त्यानंतर जेव्हा ती जवळ येते, त्यावेळी आता इथे ही जी काही उमा आहे ना, ती शिवनाथला सांगू लागते, तसंही आजचं जे काही लोणचं आहे ना, ते मी नाही तर पाहुणीने केलं आहे. तर त्यावेळी आता इथे प्रियंका आपणकडे पाहत असते. आप्पा खुश असतात, अगदी आनंदाने जेवत असतात. त्यानंतर आता इथे आप्पा उमाला म्हणतात की उमा, पाहुणीला सांगा की लोणचं अगदी छान झालं आहे, खूप सुरेख झालं आहे.
त्यावेळी आता इथे असं ऐकल्यानंतर प्रियंका जाम खुश होते, कारण प्रियंकाला दुसरं काहीच नाही तर आपणच्या हातून तिचं कौतुक ऐकायचं होतं आणि आपणना खुश करायचं होतं. तर आज जे काही प्रियंकाने आपणसाठी केले हे सगळं पाहून ना उमाला खूप छान वाटतं. उमाला वाटतं की नेहमीच आपली ही सून जी आहे ना ती असंच घराला बांधून ठेवेल. असं म्हणताच आता इथे उमा सगळ्यांना वाढून देते आणि सगळेजण छान या पेरूच्या लोणच्यासोबत जीव लागतात. इकडे त्याचनंतर इकडे प्रियंका या सगळ्यांना असं आनंदात जेवताना पाहून खूप खुश होते. तर मित्रांनो, आजचा जो काही भाग आहे ना तो खूपच इंटरेस्टिंग होता आणि उद्याचा भाग यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.